गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सोनकर फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में. थेट आपण आत्ता बारामती आणि बारामतीवरून आपण सातारला निघालो आहे. एक गाडी रेडी आहे आणि अजून 2 गाड्या आहेत. त्यास थोडाफार ट्रिपचा प्लॅन होता रायगडला जायचं, पण पावसामुळे तो कॅन्सल झाला कारण लहान पोरं पण आपल्यासोबत आहे. बट आत्ता सातारला निघालो सज्जनगडला. आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत ध्रुवी इंगवले, गौरी जगताप आणि तिकडं निधी आणि ग्रीवा आहे आणि अजून मेंबर्स येतात आहे. तर अशी सपोर्टिव्ह वाईफ असावी नेहमी आपण ट्रॅव्हलिंग करताना, गाडीची काळजी घेणारी. अजून काय पाहिजे आपल्याला? का ग अंकू टंकू, का त्रास देती तू ध्रुवीला? किती खायचे आपण? पहिला स्टॉप आलाय फौजी डाव्याला. सातारच्या अलीकडे एक घाट क्रॉस झाल्यानंतर आणि मंडळी बसलेले सगळे. किशोरी तुला काय मागवायचंय का अजून राहिलेल्यापैकी? तर म्हटलं की एकदम निसर्गरम्य वातावरण. साताऱ्यात पोचलो आम्ही. साताऱ्यातून आता सज्जनगडचा जो रस्ता आहे तो धरलाय. सज्जनगड उजव्या हाताला होता. आम्ही चाललोय सरळ टोसे धबधबा आणि काय जबरदस्त व्ह्यू आणि रोड एक नंबर. म्हटलं की आपल्यासारख्या ट्रॅव्हलर लोकांची पंढरी. चौबाजूनी डोंगर, धबधबे. वॉटरफॉलकडे जाताना पवन चक्की लागतात मस्त. माझ्या मते सातारचा हा जो स्पॉट आहे तिथे प्री वेडिंग आणि बायकर्स भरपूर येत असतात विकेंडच्या काळात. कोण रडतंय? ठोसेघर धबधबा हा जो ग्रुप आहे यांच्या प्रायोरिटीज मस्त सेट आहे. जिथं जाईल तिथं पहिले खाण्याची सोय बघतात मस्तपैकी. काय झालं ध्रुवी? काय झालं रडायला तुम्हाला? बापरे, काय जबरदस्त व्ह्यू आहे. व्ह्यू आहे. जुनी डोंगर, सगळीकडे धबधबे. पावसाळ्यात तर इथे बघण्यासारखा व्ह्यू असेल कारण चारी बाजूंनी धबधबे वाहत असतात. धबधबा बघायला आले. फोटो काढताय काय? खूप छान. धबधब्याला चाललोय. जरा डिस्टन्स लांब आहे पण छोटा धबधबा म्हणजे तोच धबधबा आहे जो आपण वरनं बघितला. मोठा पडतोय त्या बाजूला आलेलो आहे आपण मस्त. आणि काय जबरदस्त व्ह्यू समोर. निळ शार पाणी. ठोसेघर धबधब्यावरून आम्ही निघालो आता सज्जनगडला आणि रायगडचा प्लॅन तळ्यात मळ्यात आहे अजून. लेट्स सी. पण जाता आता पवन चक्कीचा व्ह्यू परत एकदा एन्जॉय करा. इथे एक युनिक स्पॉट भेटलाय संग्रहालय. मस्त विंटेज गाड्या आहेत तिथे. तुम्हाला शिवकालीन नाणी बघायला भेटतील. महाराजांच्या काळात वापरणारी शस्त्र, इंग्रजांच्या काळात वापरणाऱ्या गाड्या, शस्त्र, भरपूर काही आहे संग्रहालयात. तर हा स्पॉट मिस करू नका. तो बऱ्याच दिवसांनी ट्रिपला निघालो. ऑलमोस्ट कोकणची आमची ट्रिप झाल्यानंतर ही 2 वर्षांनी ट्रिप निघाली. सज्जनगडला आलो फायनली. मजा येते का शोभत येते? काकानी एन मोमेंटला प्लॅन कॅन्सल केला आणि आमच्या सोबत आला. ड्युटी एकदम परफेक्ट पार पाडली. ट्रेक नाहीये पण पूर्ण पायऱ्याच आहेत त्यामुळे सोयीस्कर आहे, पण तरी पण खूप दम लागला. फायनली 250 पायऱ्या चढल्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलोय. समर्थ रामदास स्वामींची समाधी. मस्त दर्शन झालं. आता निघालो आम्ही बॅक साईडला प्रदक्षिणा मारून धब्याचा मारुती दर्शन घेण्यासाठी. समाधीचं मंदिराचे ते दर्शन झालं. काय जबरदस्त व्ह्यू आहे. डॅमचा व्ह्यू आहे मंदिराच्या बॅक साईडने. आम्ही जस्ट बॅक साईडला आलो मंदिराचा. अँड लेट मी शो यू द व्ह्यू गाईस. 6 आणि सगळ्यांचे चेहरे खूप कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आता फटाफट ऑर्डर देऊन लंच डिनर करून डायरेक्ट बारामती जाणार आहे. ज्यांनी आपलं जेवण लांबवलंय ते डायरेक्ट बारामती. चांगलाच गारवा जाणवते आता. थोडं थंडी वाजायला लागली. दुपारी ऑक्टोबर हिटचं थोडंफार वातावरण होतं पण आता नेमका पाऊस, दिवाळीत पाऊस पडतो यावर्षी. फॉर वॉचिंग दिस व्लॉग. हॅव अ गुड डे, हॅव अ गुड लाईफ. बाय बाय गाईज.